करतो की गाडी नॉन ऍक्सिडेंट हवी आहे, गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रक्चरल डॅमेज नकोय, गाडीचं मीटर टेम्पर्ड नकोय. टाटाची गाडी ती पण डिझेल मध्ये, ती पण आहे. हे जे सील आपण जे म्हणतो, हे जे सील आहे ते फक्त एकदाच कंपनीत लागले जातात. त्याच्यानंतर हे बाहेर तुम्ही नंतर जाऊन शोरूम मध्ये जरी रिपेअर केली तरी हे तुम्हाला पॉईंट मिळणार नाही. इंजिन ऑइल वगैरे जे आहे ते पूर्ण आपण प्रॉपरली डिलिव्हरी दिल्यानंतर जे आहे PDI करून देतो आपण. गाडीमध्ये कूलंट असेल, ऑइल असेल, वॉशरचं पाणी असेल, ब्रेक ऑइल असेल, सगळ्या या ज्या पॉईंट्स आहेत आपण प्रॉपर चेक करूनच मग गाडी कस्टमरला हँड ओव्हर. नमस्कार YouTube फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे कार अँड बाईक सुपरस्टार महिंद्रा फर्स्ट चॉईस चा स्टॉक एकदम कडक स्टॉक असणार आहे आणि आज तुमच्या सर्व पसंतीच्या गाड्या मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. इथे स्टॉक पाहायला यायचं आहे, शोरूमला व्हिजिट द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला ऍड्रेस आणि लोकेशनची खूप गरज असते. त्याच्यासाठी मी आता इन्व्हाइट करत आहे आपले अभिषेक सर. अभिषेक सर, नमस्ते सर. नमस्ते, स्वागत आहे आपलं महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं सुपर स्टोर आहे जे की पुण्यात आहे, कार स्टॉक एक्सचेंज. थँक्यू सर. आणि आपण सेकंड टाइम आपला व्हिडिओ शूट होत आहे. पहिला जो शूट केला आपण व्हिडिओ, त्याला रिस्पॉन्स कसा होता सर? पहिल्या व्हिडिओचा रिस्पॉन्स चांगलाच होता. खूप सारे कस्टमर आले, रेकमेंडेशन देऊन पण आलेत आपल्या व्हिडिओ. सर, आजच्या व्हिडिओ मध्ये कोणकोणता स्टॉक अवेलेबल आहे? आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याकडे जीप कंपास राहील, अर्बन क्रुझर आहे, सफारी आहे, TVV 300, XV 500 अशा खूप साऱ्या डिमांडेबल गाड्या आपल्याकडे असणार आहेत. ओके. त्याच्या व्यतिरिक्त आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला लो बजेटच्या गाड्या पाहिजेत. लो बजेटच्या गाड्या आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत. हो. तर सर, आपला ऍड्रेस काय राहणार आहे सर? आपला ऍड्रेस आहे पुणे बँगलोर हायवे, नियर टोनी दाबा, कार अँड बाईक सुपर स्टोर, पाषाण, पुणे. ओके. स्क्रीनवर नंबर शो होत आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण लोन फॅसिलिटी सर कशी प्रोव्हाइड करता? सो आपल्याकडे लोन जर म्हणायचं झालं तर पॅन महाराष्ट्र आपण कुठेही लोन करू शकतो. म्हणजे एखादा कस्टमर आउटस्कर्ट्सनी येतोय, त्याला लोन करायचंय, त्यांनाही आपण लोन वगैरे प्रोव्हाइड करून देतो. पूर्ण महाराष्ट्रामधून कुठून या तुम्ही लोन वरती गाडी घेऊन जाऊ शकतो. ओके. आजची जी फर्स्ट गाडी असणार आहे अभिषेक सर, MH12 पासिंग मध्ये पोलो, काय देता? MH12 पासिंग मध्ये पोलो राहणार आहे, ती पण राहणार आहे डिझेल मध्ये. गाडी फक्त 82,000 चाललेली आहे. सेकंड ओनर गाडी राहणार आहे ही. आणि गाडी बघू शकता, गाडीचा कलर वगैरे एकदम फ्रेश कलर आहे. गाडीचा नंबर पण VIP नंबर असणार आहे. आणि गाडीची प्राइस आपण फक्त कोट करतो 5,40,000 रुपये. त्यात पण मानसन्मान नक्की होऊन जाईल. रेड ब्युटी आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. सर, काय देता डील? ह्या गाडीबद्दल बोलायचं झालं की मला त्या काळातली एकदम डिमांडेबल गाडी. जरी एखाद्या कस्टमरला सांगितलं ही i20 आहे, घेऊन जावा, कस्टमर न विचार करता गाडी घेऊन जातो. आता ही गाडी राहणार आहे आपली 2016 ची राहणार आहे. सेकंड ओनर राहणार आहे गाडी. प्राइस ऐकून तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल, फक्त 4,90,000 मध्ये तुम्हाला 16 ची गाडी देणार. ह्याच्यामध्ये काय काय प्रोव्हाइड करणार तुम्ही? पॉलिसी याच्यावरती पण तुम्हाला 1 वर्षाची इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी प्रोव्हाइड करणार आहे आपण. याच्यामध्ये फ्री RC ट्रान्सफर राहणार आहे आणि याच्यावरती तुम्हाला सर्व्हिस फ्री भेटेल. आणि सर, मी असं पण ऐकलंय की जेव्हा तुम्ही गाडी शोरूम मध्ये इन करता त्यावेळेला तुम्ही तुमचे काहीतरी चेक पॉइंट आहेत, 204 चेक पॉइंट मध्ये जे काही मॅन्डेटरी पार्ट्स असतात त्याची आपण वॉरंटी देतो. आणि ऍडिशनल जर सांगायचं झालं तर 5 वर्षाच्या आतली जर गाडी असेल, तुम्ही कोणतीही 5 वर्षाच्या आतली गाडी घ्याल तर त्यावरती आपण सस्पेन्शनची पण वॉरंटी देतो. अरे वा. हे नवीन जर तुम्ही एखादी कोणतीही ब्रँड न्यू गाडी जरी घेतली तरी कोण देत नाही. ओके. ते आपण सेकंड हँड गाड्यांना देतो. तर पॉलिसी एकदम जबरदस्त असणार आहे मित्रांनो. तुम्हाला वॉरंटी मध्ये गाड्या दिल्या जातात. आणि समजा सर आपल्या कस्टमरला गाडी घेऊन गेल्यानंतर पसंत नाही आली तर त्यांच्यासाठी काय? 7 days मनी बॅक गॅरंटी राहणार आहे विदाउट एनी क्वेश्चन. ग्रँड i10 राहणार आहे, 2018 ची राहणार आहे, पेट्रोल प्लस CNG. गाडीमध्ये सिक्वेन्शियल किट लागलेला आहे. गाडी ही फक्त 20,000 चाललेली आहे. फक्त 20,000. गाडीची प्राइस आपण कोट करतोय 5,75,000 रुपये. मान सन्मान नक्की होऊन जाईल. फर्स्ट ओनर मध्ये असणार. फर्स्ट ओनर मध्ये. आणि पेट्रोल प्लस CNG म्हटल्यानंतर काय ॲव्हरेज दिली गाडी? साधारणतः ही आपल्याला चालवण्यावरती डिपेंड राहतं, पण तरी ही गाडी 20 ते 25 ॲव्हरेज काढून देणारी गाडी सिक्वेन्शियल CNG. MH14 मध्ये पण आहे, रिट्स आहे, 2011 ची गाडी राहणार आहे, फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. आणि ही गाडी चाललेली आहे 77,000 गाडी चाललेली आहे. गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 3 लाख रुपये. त्यातनं पण नेगोशिएबल नक्की करून देऊ. 3 लाखाला तुम्हाला ही गाडी भेटलेली. प्राइस नेगोशिएबल असणार आहे आणि ओनर फर्स्ट असणार आहे. ओनर फर्स्ट राहणार. 2011चं मॉडेल आहे. 2011चं मॉडेल राहणार. पेट्रोल मध्ये ही ग्रँड i10 राहणार आहे. 2015 ची 74,000 चाललेली फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे ही.
आणि गाडीची प्राइस सांगायची झालं तर फक्त 4,25,000 रुपये आपण कोट करतोय. ओके त्यात पण नेगोशिएबल नक्की होऊन जाईल. ओके. मॉडेल कधीचं आहे सर हे? 2015चे मॉडेल. ओके. पेट्रोल मध्ये तुम्हाला हे पण फर्स्ट ओनर मध्ये भेटलेले मित्रांनो. एकदम प्राइस निगोशिएबल असणार आहे. 4,25,000 ला तुम्हाला ही गाडी भेटणार आहे. मान सन्मान तुमचा नक्कीच होणार आहे आणि चॅनलचा रेफरन्स द्यायचा विसरायचं नाही, कारण की तुम्हाला अजून प्राइस कमी करून भेटणार आहे जेव्हा चॅनलचा रेफरन्स द्याल तेव्हा. अभिषेक सर, जेव्हा कस्टमर गाडी सेकंड हँड खरेदी करायला येत असतं त्यावेळेला कस्टमरने तुम्हाला डॉक्युमेंट काय प्रोव्हाइड करायला मला पाहिजे? फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड लागेल आणि फक्त 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट लागेल. पेपर घेऊन यायचे, गाडी घेऊन जायची. आणि येणेकरून कोणी नोकरी वगैरे करत नसेल, आपला शेती व्यवसाय करत असेल, त्यांच्यासाठी काय असेल? शेतकरी बांधव आपल्या सगळ्यांच्या जवळचा माणूस असतो आणि यांच्यासाठी लोन न देणं म्हणजे चूक वाईट आहे ती गोष्ट- आपली. चूक आहे आपली. तर त्यांनी त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जे काही आपले शेताचे कागदपत्र असतील, 7/12 असेल, 8A असेल, ते घेऊन यायचे. त्याच्यावरती आपण लोन करून देतो. ओके. तर मित्रांनो, तुमचं एक क्वेश्चन होतं ते मी सॉल्व्ह केलेलं आहे. तुम्ही नक्की या आणि कोणी असू दे, शेतकरी असू दे या नोकरीदार असू दे, कोणी छोटा मोठा व्यवसाय करत असेल, बिझनेसमॅन असू दे, त्यांच्यासाठी सर्व सुविधा शोरूम मध्ये अवेलेबल असतात. तुम्ही नक्की त्या सुविधाचा लाभ घ्या. ही गाडी 2010ची राहणार आहे. i10 राहणार आहे. ही हुंडाईची ओके MH12 मध्ये पासिंग आहे. ही गाडी एक आर्मी पर्सनची गाडी आहे. ओके या गाडीमध्ये तुम्हाला एकही रुपयाचा खर्च ऍडिशनल करायचा नाहीये. आणि गाडी ही यायची आणि घेऊन जायची. ही 2010ची गाडी राहणार आहे. 48,000 चाललेली. आपण गाडीची प्राइस कोट करतोय 3,10,000 रुपये. नाही अभिषेक सर, हा. आपली एक आर्मी जवानाची गाडी आहे, तर एकदम स्ट्रॉंग गाडी आहे. मी तुम्हाला ह्या गाडीचा 3 लाख रुपये देणार. ठीक आहे, तुमच्या रेफरन्सनी जर एखादा कस्टमर येत असेल तर त्यांना 3 लाखामध्ये ही गाडी घेऊन जाऊ शकतो. अभिषेक सर, मला पंच पण दिसते आपल्या शोरूम मध्ये. मॅडम, यायला थोडासा वेळ झाला. ही ओ. गाडी ऑलरेडी बुक आहे. हम्म. आता ही गाडी जर म्हणायची झाली तर कमी बजेटमध्ये लोकांना टॉप एंड मॉडेल पाहिजे, तर ही अशी गाडी आपल्याकडे अवेलेबल होती आणि ती लवकर गेली. अरे गाड्या येत राहतात. गाड्याची कमी आपल्याला कधीच भासत नाही. 100 ते 150 गाड्यांचा स्टॉक ऍट अ टाइम आपल्याकडे अवेलेबल राहतो. त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गाडी बघण्यासाठी आलाय, उदास व्हायची गरज नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही दुसरी गाडी नक्की सजेस्ट करू शकतो. तर सर, टाटाची खूप डिमांड असते. टाटा का भरोसा म्हणतात की हा. टाटा आहेच आपल्याकडे. टाटा मध्ये आता आपल्याकडे नेक्सॉन आहे. ओके 2018ची गाडी राहणार आहे. ही 2018ची फर्स्ट ओनर गाडी आहे. फक्त 48,000 चाललेली फर्स्ट ओनर पेट्रोल गाडी आहे. ओके. या गाडीवरती तुम्हाला 1 वर्षाची इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी आपण प्रोव्हाइड करून देऊ. आणि गाडीची प्राइस आपण सांगायचं म्हणलं तर फक्त 6,90,000 रुपये आपण कोट करतोय. त्यात पण मानसन्मान नक्की होऊन जाईल. फर्स्ट ओनर मध्ये मित्रांनो एकदम बजेट मध्ये तुम्हाला अशा गाड्या दिल्या जाणार आहेत, कारण की तुम्हाला 2018चं मॉडेल आहे ना. 18चं मॉडेल आहे. ओके 2018चं फर्स्ट ओनर मध्ये तुम्हाला ही आहे मित्रांनो. टाटाची गाडी ती पण डिझेल मध्ये, ती पण आहे. ओके डिझेल गाडी राहणार आहे. 2017ची फर्स्ट ओनर 60,000 चाललेली गाडी आहे. प्राइस ऐकून सगळे दंग होतील. फक्त 8,10,000 रुपये घेऊन यायचे, गाडी घेऊन जायची. लोन करायचे, 1 लाख रुपये घेऊन यायचे, गाडी घरी घेऊन जायची. ओके 2017चं मॉडेल आहे मित्रांनो, डिझेल मध्ये फर्स्ट ओनर. सरांनी सांगितल्याप्रमाणे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे. आतून सर गाडीचं थोडं आपल्याला माहिती सांगा, गाडी आतून कशी आहे? गाडीमध्ये जर आपण बघायचं झालं तर गाडीमध्ये आपल्याला AC क्लायमेट कंट्रोल, स्टीअरिंग माउंटन कंट्रोल्स, ब्लॅक कलरचे लेदर सीट कव्हर भेटणार आहेत. गाडी आतमध्ये तुम्ही बघून विचार करू शकता की वापरणाऱ्यांनी गाडी वापरली कशी. सो गाडी ही फुल्ली सर्टिफाईड गाडी राहणार आहे आपल्याकडे. ओके. तर सर आपल्याला टायरची कंडिशन पण दाखवून द्या. टायर हे ब्रँड न्यू टायर टाकलेले आहेत आपण. ओके. तुम्हाला कंडिशन दिसत असेल तर ब्रँड न्यू टायर हे आपण कस्टमरला टाकून, फॉर एक्झाम्पल आपण प्रत्येक गाडीला बघू शकता. बलेनो असेल, i20 असेल, ओके खूप साऱ्या गाड्या आहेत की ज्या गाड्यांच्या टायर आपण चेंज करून देतो. ओके. तर सर आता सर्व गाडीचं तुम्ही इंटेरियर दाखवलं, टायर दाखवली, मला एका गाडीचं इंजिन पण बघायचंय, ते पण ठीक दाखवा. आहे, चालेल ना. इंजिन पण मी तुम्हाला दाखवू शकतो. गाडी आता झाल्या नेक्सॉन, टाटाच्या गाड्या झाल्या. आता आपल्याकडे घेऊन आलोय आपण कियाची सोनेट आहे. 2021ची गाडी राहणार आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे आणि गाडी ही फक्त 45,000 चाललेली आहे. ओके. आणि गाडीची प्राइस जर सांगायची झाली तर फक्त आपण कोट करतोय 8,75,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की करून देऊ. ओके. काय असणार, पेट्रोल डिझेल? पेट्रोल मध्ये गाडी राहणार. ओके. ओनर सर? ओनर फर्स्ट ओनर गाडी. ओके. फक्त 45,000 गाडी चाललेली. ओके 2021चं मॉडेल. हो. ओके. रिटेक का विचारलं मित्रांनो, कधी कधी आपल्याला ऐकायला पण हे होतं, त्याच्यासाठी मी सरांना रिटेक विचारत असते. तर सर एकदम ह्या तुम्ही बजेट मध्ये कार दिलेल्या आहेत, तर आपल्याकडे अजून एक एकदम न्यू लुक, न्यू कंडिशन न्यू लुक मध्ये मध्ये ही ह्युंडाई व्हेन्यू राहणार आहे.
20 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर, पेट्रोल मध्ये राहणार आहे, एस मॉडेल राहणार आहे गाडी ही. आणि गाडी ही चाललेली फक्त 36,000. ओके आणि गाडीची प्राइस जर सांगायची झाली तर फक्त आपण कोट करतो 9 लाख रुपये. त्यातनं पण नेगोशिएबल नक्की करून देऊ आपण. ओके चालेल. जसं तुम्ही आता सर मगाशी बोललेत की आमच्या शोरूमची ही पॉलिसी आहे, 204 चेक पॉइंट आहेत, आम्ही गाडी चेक करून घेतो. तर बेसिकली तुम्ही असे गाडीमध्ये काय चेक करून घेता? आता गाडीमध्ये जे आहे तर आपण प्रॉपरली डेंट पेंट चेक करतो, गाडी स्ट्रक्चरल डॅमेज आहे नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त इंजिन कंपार्टमेंट जे असेल, ओके एखादं मी इंजिन दाखवून देतो तुम्हाला. हो हे बघा, हे इंजिन कंपार्टमेंट जे आहे पूर्ण गाडी सील टू सील आहे नाहीये. गाडीचे माउंटन्स असतील किंवा इंजिन जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉपरली आपण चेक करून गाडी आपल्याकडे इन होते. तर हे जे आहेत, हे जे सील आपण जे म्हणतो की हे जे सील आहेत हे फक्त एकदाच कंपनीत लागले जातात. त्याच्यानंतर हे बाहेर जर तुम्ही नंतर जाऊन शोरूम मध्ये जरी रिपेअर केली तरी हे तुम्हाला पॉइंट मिळणार नाही. इंजिन ऑइल वगैरे कसं इंजिन ऑइल वगैरे जे आहे ते पूर्ण आपण प्रॉपरली डिलिव्हरी दिल्यानंतर जे आहे ते पीडीआय करून देतो आपण. ओके हा, प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन आपण म्हणतो त्याला. पीडीआय आपण प्रॉपर प्रत्येक गाडीचा करून देतो. गाडीमध्ये कूलंट असेल, ऑइल असेल, वॉशरचं पाणी असेल, ब्रेक ऑइल असेल, सगळ्या या ज्या पॉइंट्स आहेत आपण प्रॉपर चेक करूनच मग गाडी कस्टमरला हँडओव्हर करतो. आणि बॅटरी सर, बॅटरीचं कसं आपण बॅटरी ही जी आहे तर आता ही तर बॅटरी 2022 चीच आहे. साधारणतः बॅटरी लाईफ तर सगळ्यांना माहिती आहे, 5-6 वर्ष काही होत नाही. ओके आपण आपल्या वापरण्यावरती राहतो. एखादा डोर वगैरे ओपन राहून जातो, बॅटरी डाऊन होऊन जाते. या गोष्टीचा फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाकी गाडी सर्टिफाईड भेटेल. अजून मी तुम्हाला गाड्या दाखवणार आहे, कुठे जाऊ नका. तर सर अजून कोणती नेक्स्ट गाडी असणार आहे? आता सगळ्यात डिमांडेबल गाडी म्हणजे आपल्याकडे होंडाची WRV राहणार आहे. ही WRV म्हणजे एकदम मार्केटला न भेटण्यासारखी गाडी आहे. बरोबर. गाडी आली की तिची बुकिंग होऊन जाते. आता ही माझ्याकडे गाडी अवेलेबल आहे, ती पण काल आली म्हणून. आता ही गाडी 2020 ची राहणार आहे. फर्स्ट ओनर, 1,09,000 गाडी चाललेली आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय फक्त 9,70,000. ओके डिझेल गाडी 9,70,000 मध्ये आपण तुम्हाला देऊ शकतो. सर लोन किती होईल या गाडीवरती? आणि लोन गाडीवरती आपण जर करायचं म्हणलं तर 100% करू शकतो. बाकी तुमची प्रोफाईल चांगली पाहिजे, त्यामध्ये आपण 70-80 किंवा 90% आपण लोन करून देतो. ओके 2020 चं मॉडेल आहे, फर्स्ट ओनर मध्ये मित्रांनो, डिझेल मध्ये आणि टॉप मॉडेल मध्ये. टॉप मॉडेल पुश बटन स्टार्ट असणार आहे. अभिषेक सर, आता शोरूमला औरासारख्या गाड्या पण खूप वेटिंगला आहेत आणि भेटत नाही आहेत, तसं आपल्याकडे गाड्या भेटतील का सर? भेटेल ना. आपल्याकडे Hyundai Aura 2020 ची गाडी राहणार आहे, कंपनी फिटेड CNG सोबत गाडी राहणार आहे. ओके गाडी ही चाललेली आहे फक्त 76,000. आणि गाडीची प्राइस जर सांगायची झाली तर आपण फक्त कोट करतोय 7,60,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की करून देऊ आपण. ओके आणि MH12 पासिंग मध्ये, MH12 पासिंग मध्ये ती पण ऑटोमॅटिक मध्ये, पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये 2019 ची गाडी राहणार आहे MH12 पासिंग मध्ये. गाडी 41,000 चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे. आणि फक्त प्राइस आपण कोट करतोय या गाडीची 6,80,000 रुपये. मान सन्मान नक्की होऊन जाईल. तर मित्र, स्विफ्ट डिझायर अवेलेबल आहे. गाडीचं पासिंग बघून घ्या, MH12 पासिंग. 2015 ची बलेनो राहणार आहे, डेल्टा फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. गाडी ही कमी चाललेली आहे. आणि गाडीची जर प्राइस सांगायची झाली तर आपण प्राइस कोट करतोय फक्त 5.5 लाख रुपये. 5.5 लाख रुपये आहेत, यायची आणि गाडी घेऊन जायची. ओके बलेनो पण तुम्हाला 5.5 लाखाला भेटलेले मित्र. पेट्रोल मध्ये ही वेंटो राहणार आहे. वेंटो हायलाईन टॉप एंड मॉडेल आहे. ही जर्मन ब्रँड आहे. गाडीची कंडिशन जर बघितली झाली तर गाडीची कंडिशन 1 नंबर राहणार आहे. आणि बिल्ड क्वालिटी बद्दल वादच नाहीये. गाडी ही 2016 ची राहणार आहे. 36,000 चाललेली आहे, फर्स्ट ओनर गाडी. प्राइस आपण कोट करतोय फक्त 6,35,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की करून देऊ. चालेल सर. आपल्याकडे 2 होंडा सिटी पण अवेलेबल आहे, एक व्हाईट आहे, होंडा सिटी अवेलेबल आहेत आपल्याकडे. ही जी असणार आहे ही 2016 ची पेट्रोल गाडी असणार आहे. 93,000 चाललेली फर्स्ट ओनर गाडी. याची प्राइस कोट करतोय फक्त आपण 6,50,000 रुपये. ओके त्यात पण मान सन्मान नक्की करून देऊ. चालेल. ही जी आहे ह्याचा कलर जर बघायचा झाला तर एकदम मरून कलर मध्ये गाडी राहणार आहे. होंडा सिटी 2017 ची पेट्रोल गाडी राहणार आहे. गाडी चालली आहे फक्त 73,000 फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. ओके गाडीची प्राइस जी आहे आपण कोट करतो फक्त 6,80,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की करून. ओके 2017चं मॉडेल आहे ना? 2017चं मॉडेल. बजेट तर आपण गाड्या पाहिलेल्या आहेत, तर मला डिझेल मध्ये थोड्यासा प्रीमियम गाड्या पण हव्यात सर. डिझेल मध्ये आता आपल्याकडे ही फोर्ड इकोस्पोर्ट्स राहणार आहे. सिल्वर कलर मध्ये गाडी बघू शकता. एकदम गाडी फर्स्ट क्लास आहे. टायर कंडिशन नवीन आहेत. गाडी ही 2016 ची राहणार आहे. डिझेल 1,12,000 ही चाललेली आहे गाडी. फर्स्ट ओनर राहणार आहे गाडी. आणि गाडीची फक्त प्राइस आपण कोट करतोय 6,75,000. ना मान सन्मान नक्की होऊन जाईल. ओके लोन किती पर्सेंटेज करायला? लोन 80 ते 90% आपण या गाडीवरती लोन करू. ओके चालेल. मित्रांनो, तुमच्यासाठी डिझेल गाडी पण घेऊन आलेली आहे.
आणि सर नेक्स्ट आपली ही डिझेलच आहे, ह्याची काय देते? रेनॉल्ड डस्टर RXZ 110 PS गाडी असणार आहे. ही गाडी 2017 ची आहे. डिझेल 1,30,000 चाललेली गाडी, फर्स्ट ओनर राहणार आहे. गाडीचा इन्शुरन्स 2024 पर्यंत चालू असणार आहे. आणि गाडीची फक्त प्राइस आपण कोट करतोय 8,20,000. डिझेल ऑटोमॅटिक गाडी राहणार आहे. ओके, फर्स्ट फर्स्ट ओनर डिझेल मध्ये मित्रांनो भेटून जाईल तुम्हाला 2017चं गाडी. 2017चं चालेल. सर आपल्याकडे इर्टिगाचं पण खूप डिमांड असते. इर्टिगा आपल्याकडे दोन आहेत. एक जी आहे ती पेट्रोल प्लस CNG राहणार आहे, ती पण कंपनी फिटेड गाडी राहणार आहे आपल्याकडे. दुसरी जी आहे ती डिझेल मध्ये आहे. ओके, ही कंपनी फिटेड CNG ची जी आहे ती 2018 ची गाडी राहणार आहे. फर्स्ट ओनर आहे. गाडी ही चाललेली फक्त 58,000. तर फक्त 58,000 गाडी चाललेली आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय 8,40,000 रुपये. ओके, त्यातनं पण मान सन्मान नक्की करून देऊ. ओके. इर्टिगा फर्स्ट ओनर मध्ये भेटलेले आहे मित्रांनो. मॉडेल आहे 2018चं आणि पेट्रोल प्लस CNG मध्ये ही गाडी भेटून जाते तुम्हाला. अवेलेबल आहे. सर नेक्स्ट आपली डिझेल मध्ये आहे. ही ओल्ड शेप मध्ये सगळ्यांना माहिती आहे, डिझेल गाडी मार्केटला भेटत नाही, ती आपल्याकडे अवेलेबल आहे. 2013 ची गाडी राहणार आहे. ही फर्स्ट ओनर गाडी फक्त 75,000 चाललेली आहे. आणि गाडीची प्राइस आपण कोट करतोय 6,60,000. गाडी फर्स्ट प्रायोरिटी आपण हे करतो की गाडी नॉन ऍक्सिडेंट हवी आहे. गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्ट्रक्चरल डॅमेज नकोय. गाडीचं मीटर टेम्पर्ड नकोय. तर आपण ह्या गोष्टी प्रॉपर चेक करूनच आपल्याकडे गाडी इन होते. ओके, सो ऍक्सिडेंट गाड्या आपल्याकडून विकल्या जाण्याचा प्रश्नच येत नाही. ओके. तर मित्रांनो ही फक्त 75,000 चाललेली गाडी तुम्हाला डिझेल मध्ये फर्स्ट ओनर मध्ये गाडी भेटणार. अभिषेक सर आपण आता इर्टिगा वगैरे भरपूर दाखवलेले आहेत, तर लेटेस्ट मध्ये काय मॉडेल आहे? लेटेस्ट मध्ये आहे ना आपल्याकडे टोयोटाची अर्बन क्रुझर. ओके, 2022 ची राहणार आहे गाडी. पेट्रोल फक्त 35,000 चाललेली गाडी राहणार आहे. फर्स्ट ओनर. आणि या गाडीची प्राइस आपण फक्त कोट करतोय 8,65,000 रुपये. त्यातनं पण नेगोशिएबल नक्की. पेमेंट तुम्ही 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत करू शकता. डिपेंड करतं की आपला सिबिल स्कोर कसा आहे, त्याच्यावरती आपण 100% पण लोन करू शकतो. टाटा सफारी आहे. टाटा सफारी मार्केटला भेटत नाही, तर आपल्याकडे अवेलेबल आहे. ही टाटा सफारी डिकॉर असणार आहे. 2015 ची गाडी आहे. 62,000 चाललेली फर्स्ट ओनर गाडी राहणार आहे. आणि गाडीची प्राइस जर सांगायचं झालं फक्त आपण कोट करतोय 5,50,000 रुपये. परत एकदा ऐका, 5,50,000 रुपये फक्त. ओनर जास्त झाले असतील मग? फर्स्ट ओनर गाडी. ओके, तर मित्रांनो फर्स्ट ओनर झालेला आहे आणि कमी बजेट मध्ये तुम्हाला टाटा सफारी, ती पण डिझेल इंजिन मध्ये आणि फर्स्ट ओनर मध्ये. फर्स्ट ओनर राहणार. दुसरी गाडी आपण जीप कंपास घेऊ. ओके, सगळ्यांची जी आता न्यू जनरेशन आहे सगळ्यांची आवडती गाडी राहणार आहे जीप कंपास. ही डिझेल मध्ये राहणार आहे गाडी. डिझेल ही मॅन्युअल मध्ये राहणार आहे. 2017 ची फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडी चालली फक्त 86,000. ओके, फक्त 86. आणि आपण प्राइस कोट करतोय 11,75,000 रुपये. त्यात पण मान सन्मान नक्की होऊन जाईल. 11,75,000 फर्स्ट ओनर आणि डिझेल मध्ये गाडी. 2017चं मॉडेल. 2017 ची गाडी. ओके, चालेल. आणि प्राइस निगोशिएबल असणार आहे मित्रांनो, घाबरू नका. मान सन्मान पण तुमचा ठेवला जाणार आहे. आपल्या चॅनलचा रेफरन्स घेऊन आले तर मान सन्मान नक्की. डायरेक्टली मान सन्मान पेक्षा डायरेक्टली डिस्काउंट करून देऊ. आणि सर काय गिफ्ट वगैरे देणार का तुमच्या शोरूम तर्फे? काय आपल्यातर्फे आपण प्रत्येक गाडी सेल झाल्यानंतर गाडीला 3 फ्री सर्व्हिसिंग देतो. ओके, गाडीला 1 वर्षाची इंजिन आणि गिअर बॉक्सची वॉरंटी देतो. त्याच्या व्यतिरिक्त RC ट्रान्सफर जे आहे ते याच प्राइस मध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून दिलं जाईल. ओके, याचे कोणतेही वेगळे चार्जेस द्यायची गरज नाही. ही 2018 ची गाडी राहणार आहे आपल्याकडे. फर्स्ट ओनर गाडी आहे. 86,000 गाडी चाललेली आहे डिझेल इंजिन मध्ये. ओके, गाडी ही आपली V मॉडेल राहणार आहे. गाडीची प्राइस जर सांगायची झाली तर फक्त 18,50,000 रुपये आपण कोट करतोय. ओके, नेगोशिएबल नक्की होईल. ओके, तुम्हाला ही फर्स्ट ओनर मध्ये मित्रांनो भेटलेले 2017चं मॉडेल डिझेल मध्ये क्रिस्टा आहे. अजून व्हाईट कलर मध्ये पण आहे आपल्याकडे. ही व्हाईट कलर मध्ये माराजो आहे. महिंद्राची माराजो. ही 7 सीटर मध्ये गाडी भेटेल. 2019 ची गाडी राहणार आहे. डिझेल 88,000 गाडी चाललेली आहे. फर्स्ट ओनर राहणार आहे गाडी. गाडीची प्राइस जर आपण कोट करतोय फक्त 10,75,000 रुपये. त्यात पण मान सन्मान आपण नक्की करून देऊ. स्क्रीनवर नंबर शो होत आहे. अभिषेक सरांना तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. पुन्हा इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही रिटर्न कॉल करून त्यांना विचारू शकता. आणि ह्या सर्व गाड्यांची डिटेल्स पुन्हा एकदा तुम्ही व्हॉट्सअपला मागून घेऊ शकता. तर सर तुमच्या आता जर आपण व्हिडिओ तर्फे तर इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे, तर तुमचे असं काही ऍप्लिकेशन आहेत का की आपलं इंस्टाग्रामला पेज आहे. आपलं इंस्टाग्रामवरच्या पेज वरती डेली अपडेट राहतात, जेणेकरून एखादी गाडी आली गेली त्या प्रत्येक गाडीचं जे आहे ट्रॅक आहे तो आपल्या इंस्टाग्राम आयडी वरती राहतो. सो आपला इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. कोणतीही गाडी तुमच्या हातातून गेली नाही पाहिजे. जाऊन चेक करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला अजून कोणती गाडी घ्यायची असेल तर ती पण सांगा. तुम्हाला काही अजून प्रश्न विचारायचे असतील ते कमेंट बॉक्स मध्ये विचारा.
तसेच प्रश्न मी त्या शोरूमवाल्यांना विचारत असते. तुम्ही डॉक्युमेंटचं विचारलात तर मी डॉक्युमेंटचे प्रश्न विचारले आहेत, त्यांनी सॉल्व्ह पण केलेले आहेत. तसंच तुम्हाला अजून नवीन कोणती गाडी घ्यायची असेल तर ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा, ती दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन मी. तोपर्यंत नमस्ते.